सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताबेमारी राऊत साहेब मुद्द्याचं पण अर्ध सत्य बोललात। आमदार संग्राम जगताप विरोधी मोर्चाचं नेतृत्व करण्याआधी संग्राम विरुद्ध महासंग्राम असा लढा उभारण्याची नैतिकता नगरच्या शिवसेनेत राहिली काय याचा होमवर्क करा। राऊत साहेब मनपाच्या जागा कुणी घेतल्या याचाही अभ्यास करा, मगच ताबेमारीचा तोरा मिरवा। ठाकरे गट आणि शिंदे गट उभ्या राज्यात लढतोय एकमेकांच्या विरोधात, नगरमध्ये गुण्यागोविंदाने नाचतोय त्याचं काय? राऊत साहेब अनिल राठोड हे अनिल भैया राठोड होते। प्रेक्षकांनो नमस्कार, सारीपाट सह्याद्रीचा मध्ये मी शिवाजी शिर्के आपलं सर्वांचं स्वागत करतो। शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत 2 दिवसांपूर्वी नगरमध्ये आले होते आणि त्यांनी नगर शहरातील कथित गुंडगिरी आणि ताबेमारीबद्दल भाष्य केलं। नगरकरांना बरं वाटलं। नगरकरांना ताबेमारी विषय नवीन नाहीये। रात्रीतून अनेकांच्या भूखंडावर ताबेमारी झाली आणि त्यातून अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला। नगरच्या आमदारांमुळेच ताबेमारी होत असल्याचा आणि त्यात दुरुस्ती झाली नाही तर त्या विरोधात आवाज उठवण्याचा इशाराही संजय राऊत यांनी दिलाय। जमिनी बळकावणारी ताबेमारी, गुंडगिरी यामुळे नगर शहराने बिहारला मागे टाकलं आहे। आमदार महाविकास आघाडी सरकारसोबत गेले होते, मात्र राज्यातील नव्या सरकारसमेत आता ते आहेत व त्या सरकारच्या पाठबळावर ते नगरमध्ये गुंडगिरी ताबेमारी करत असल्याचा गंभीर आरोप करतानाच संजय राऊत यांनी आमदारांच्या घरावर म्हणजे संग्राम जगताप यांच्या घरावर आणि पोलीस प्रमुखांविरोधात महाविकास आघाडी मोर्चा काढेल आणि त्याचं नेतृत्व मी स्वतः करेल असा इशाराही दिला। त्याच्या जोडीने तुमच्या संग्रामाविरुद्ध आमचा महासंग्राम आहे असा गर्भित इशारा देणाऱ्या संजय राऊत यांना नगरच्या शिवसेनेबद्दलचा होमवर्क करावा लागणार आहे। आमदार संग्राम जगताप यांच्याच आशीर्वादाने नगरच्या महापालिकेवर ठाकरे गटाची सत्ता कालपर्यंत म्हणजे प्रशासकीयपर्यंत राहिली। राज्यात सत्तांतर झालं त्यावेळी जगताप महायुतीसोबत गेले। त्याचवेळी नगरमध्ये जगतापांच्या कुबड्या फेका आणि महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडा असा आदेश ना उद्धव ठाकरे यांनी दिला आणि ना संजय राऊत यांनी दिला। आणि तसा आदेश दिलाही असता तर नगरमधील शिवसेनेच्या कोणत्याच नगरसेवकाने हा आदेश जुमाला नसता, हे वास्तव सत्य आहे। त्यामुळेच संग्राम विरुद्ध आमचा महासंग्राम हे बोलण्याआधी संजय राऊत यांनी नगरचा होमवर्क करण्याची गरज होती आणि आहे। शिवसेनेतील ठाकरे गटाचा मेळावा रविवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात व तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हा इशारा दिलाय। साडू व्यायांच्या ताबेमारीला खासदारांची म्हणजेच खासदार सुजय विखे यांची साथ मिळत असल्याचा आरोपही त्यांनी नामोल्लेख टाळत केला। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता त्यांच्यावर राऊत यांनी जोरदार आरोप केले। राऊत म्हणाले, मुंबईत दाऊद शकील, अबू सालेम, टायगर मेमन ही मंडळी खंडणी आणि जमिनी बळकावणे व दहशत करत होती, मात्र शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली। तुम्ही गुंड तर आम्ही महागुंड असं म्हणत त्यांना रस्त्यावर विरोध केल्याने ते पळून गेले। अशाच पद्धतीने आता नगरमध्ये गुंडगिरी आणि ताबेमारी विरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरेल असे राऊत म्हणाले होते। मात्र नगरमध्ये प्रत्यक्षात तसं कधीच होणार नाही। नगरची शिवसेना म्हणजेच ठाकरे आणि शिंदे गट या दोघांमधील काही लाभार्थी, नगरसेवक, पदाधिकारी हे नगरच्या आयुर्वेदमधील मिठाला जागतायत। जगताप यांच्याच आशीर्वादाने कोणाचं कसं दुकान चालू आहे हे नगरकरांना सर्वश्रुत आहे। दाऊद शकील, अबू सालेम यांच्या खंडणी जमीन बळकावण्याबाबत आणि त्यांच्या दहशतीबाबत बोलणाऱ्या राऊत यांनी नगरमध्ये जगताप यांच्याबाबत बोलताना होमवर्क करण्याची खरंच गरज आहे। त्यांच्याच पक्षाची या आधीचे संपर्क प्रमुख कधी कुर्ल्यातील शाळेत बसून तर कधी आयुर्वेदमध्ये बसून नगरच्या शिवसेनेचे निर्णय घेत होते, याची आठवण करून देण्याची वेळ आता आली आहे। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर याच आमदार संग्राम जगताप यांनी भाजपशी काडीमोड घेत नगरच्या महापालिकेत शिवसेनेचा महापौर केला। पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर जगताप यांनी महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच आमदार जगताप हे भाजपसोबत गेले। त्याचवेळी आमदार जगताप यांनी ठरवलं असतं तर शिवसेनेच्या महापौर सौ शेंडगे यांना पाय उतरवावं लागलं असतं। मात्र आमदार जगताप यांनी शेंडगे यांच्यासह स्थानिक शिवसेना नगरसेवकांना महापौर निवडताना दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला आणि ठाकरे गटाच्या महापौर रोहिणी शेंडगे
या आपला कार्यकाळ पूर्ण करू शकल्या हे वास्तव सत्य संजय राऊत यांच्यासह नगरमधील ठाकरे गटाच्या सेना पदाधिकारी आणि नगरसेवकांना मान्यच करावं लागेल। खासदार राऊत यांच्या आरोपानुसार आमदार जगताप हे जर ताबेमारी आणि गुंडगिरी करत असतील तर मग त्या विरोधात शिवसेनेच्या नगरमधील कोणत्याच पदाधिकाऱ्याने किंवा त्यांच्याच पक्षाच्या महापौरांनी आवाज का उठवला नाही? संजय राऊत यांच्या आरोपांना राष्ट्रवादीकडून लागलेच प्रत्युत्तर देण्यात आलं। नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्स या व्यापारी संकुलातील ताबेमारीबद्दल बोला असा सल्ला लागलेच राऊत यांना देण्यात आला। हा सल्ला आता सेनेच्या राठोड गटाला चांगला जिव्हारी लागला असणार आहे। ताबेमारीच्या मुद्द्यावर राऊत सहज बोलले, पण राष्ट्रवादीचं तितक्याच ताकदीचं उत्तर पाहता हे प्रकरण सेनेच्या अंगलट आले। आमदार संग्राम जगताप यांनी ताबा मारण्याचे एक उदाहरण दाखवा असं जाहीर आवाहन जगताप समर्थकांनी दिले। मात्र ते देताना नेता सुभाष चौकातील ताबा कोणी आणि कसा मारला यासह अर्बन बँकेचं या व्यापारी संकुलावर कर्ज असताना ते कसं थकवलं आणि संबंधित लोढा नामक बांधकाम व्यावसायिक कसा अडचणीत आणला याचा पाढाच जगताप समर्थकांनी वाचून दाखवलाय। राऊतांची भूमिका रास्तच होती आणि आहे, मात्र त्यांच्याच पक्षातील येथील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक हे महापालिकेत सत्तेत सहभागी होताना जगताप यांच्याच आशीर्वादाने कसे लाभार्थी झालेत आणि त्याच जगतापांच्या इशाऱ्यावर महापालिकेचा कारभार कसा करत होते याची माहिती खासदार राऊत यांनी घेण्याची गरज होती। माझ्याकडे नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात तक्रारींचा अनेक फाईल्स आल्या असल्याचं जगताप यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं। राज्यात नवं सरकार आल्यापासून जगताप यांचं गुंडाराज नगरमध्ये वाढलं असून त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण राहिले नसून त्यांचा कोण बॉस आहे हे स्पष्ट होऊ द्या अशी मागणी राऊत यांनी केली। खरं तर जगताप यांच्या विरोधात अनेक फाईल्स राऊत यांच्याकडे आल्याच असतील तर मग त्या कोणत्या कपाटात कशासाठी ठेवल्यात आणि कोणासाठी ठेवल्यात हे नगरकरांना समजणं गरजेचं आहे। नवं सरकार आल्यापासून जगताप यांचं गुंडाराज वाढल्याचा आरोप करण्याआधी हेच जगताप आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये याच राऊत यांच्या सोबत होते हे विसरून कसं चालेल? मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे आमदार जगताप यांचे पोशिंदे तर नाहीत ना, अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली। जगताप यांचे पोशिंदे कोण हे एकतर जगताप स्वतः सांगतील किंवा राऊत, पण त्याआधी नगरच्या शिवसेनेचे खऱ्या अर्थाने पोशिंदे जगताप आहेत आणि त्यांच्यामुळेच नगरच्या महापालिकेत ठाकरे गटाला महापौरपद मिळालं हे विसरून कसं चालेल? जगताप यांनी भाजपला साथ देणाऱ्या अजित पवार यांच्यासोबत जाताना ठाकरे गटाच्या शेंडगे यांना काही मिनिटात महापौर पदावरून पायउतार केला असता आणि भाजपचा महापौर केला असता। मात्र त्यांनी ठाकरे गटाच्या शेंडगे आणि नगरसेवकांना दिलेला शब्द पाळला आणि शेंडगे यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करता आला हेही वास्तव सत्य नाकारता येणार नाही। नगरमध्ये गुंडगिरी वाढली आणि ताबेमारी सुरू झाल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांनी नगरमध्ये अनिल राठोड असते तर त्यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला असता याचा उल्लेख कालच्याला केला। पुढे बोलताना राऊत म्हणाले की याच अनिल राठोड यांनी कार्यकर्ते घडवले, त्यांचेच तुम्ही पदाधिकारी कार्यकर्ते असताना सर्वसामान्यांसाठी तुम्ही रस्त्यावर का उतरत नाही, त्यांच्यासारखं काम आपण कधी करणार असा प्रश्न उपस्थित करत पदाधिकारी यांना कानपिचके दिले। राऊतसाहेब, तुम्ही अत्यंत रास्त मुद्दा मांडला, पण अनिल राठोड हे अनिल भैया राठोड होते, त्यांनी कधीच दुकान मांडलं नाही। राठोड यांच्यासारखं काम त्यांचेच कार्यकर्ते शिवसैनिक म्हणून घेणारे नगरमधील पदाधिकारी का करत नाही असा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय। हाच प्रश्न सामान्य शिवसैनिकांना भावलाय। राऊतसाहेब, तुम्ही नगरमध्ये संग्राम विरुद्ध महासंग्राम असा लढा उभा करणार असल्याचं जाहीर केलंय। हा लढा यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर त्याआधी नगर शहरातील शिवसेनेबाबतचा म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसेनेबाबतचा होमवर्क नक्की करा, पण त्याआधी तुमच्याच म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात केलेलं एखादं आंदोलन तुम्ही सांगा। तुमची लढाई उभ्या राज्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असताना नगर शहरातील तुमची शिवसेना दिवस रात्र त्याच शिंदे गटाच्या सोबत असते हे लक्षात ठेवा। राऊतसाहेब, जिल्ह्यात 4 आमदार होतील की नाही याही पेक्षा नगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असताना याच नगर शहरात एखादा तरी बुरुज बाकी राहिलाय का याचाही अभ्यास करा। नगरमधील शिवसैनिकांना गृहीत धरणं सोडून द्या। आधी आपल्या गटाचे पदाधिकारी आणि नगरसेवक दिवसा आणि रात्री कोणाच्या कार्यालयात आणि कोणाच्या उंजळीने पाणी पितात याचा अभ्यास करा आणि मगच संग्राम विरुद्ध महासंग्राम या लढाईबद्दल बोला। राहिला विषय ताबेमारीचा, त्यावर नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्स या व्यापारी संकुलातील ताबेमारीबद्दल जगताप समर्थकांनी लक्ष वेधलं आहेच। हे प्रकरण खूप जुनं आहे, त्याबाबतही आता तुम्हाला उत्तर द्यावं लागेल इतकंच। खरं तर राऊतसाहेब, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे।
मनपाच्या जागा कुणी घेतल्या याचाही अभ्यास करा. कारण रोहिणी शेंडगे शिवसेनेच्या महापौर असताना याच नगर शहरात शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी महापालिकेच्या जागांवर ताबा मारला आहे. याचाही अभ्यास करा. रावसाहेब, आपण जागा ताबेमारीचा उल्लेख केलाच आहे, तर आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतं आहे. महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता असताना मोक्याच्या ठिकाणच्या जागा आपल्या कार्यकर्त्यांच्या नावावर भाडेपट्टीच्या नावाखाली कोणी घेतल्या, किती घेतल्या आणि प्रत्यक्षात ताबा कितीचा घातला आहे याची चौकशी करा. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ क्रीडा संकुलातील जागा बळकावण्याची जणू स्पर्धाच लागली होती. या जागा कुणी घेतल्या, ते कोणाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना दिलेली जागा किती आणि तिथं झालेलं बांधकाम किती सुरू आहे हे एकदा तुम्ही तपासाच. त्यानंतरच ताबेमारीचा तोरा मिरवल्यास नगरकरांना खरी शिवसेना पुन्हा एकदा दिसेल. आजच्या सारीपाटमध्ये इथेच थांबतो. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.